नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया हॉटेलसारखी दाल खिचडी. दाल खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला, धणा, जिरा पूड, राई, जिरं, मीठ आणि तेल. आणि अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवूया. आता फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी मी इकडे कुकरमध्ये तेल घेतलं आहे. तेलात आपण राई आणि जिरं घालून फोडणी देऊया. त्यानंतर आपण त्याच्यात कांदा घालूया. कांदा चांगला गुलाबीसर खरपूस तळून घेऊया. त्याच्यानंतर त्यात कढीपत्ता, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घालून व्यवस्थित सारखं हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर त्यात हळद, धणा, जिरा पूड, मसाला असं घालून आपण चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घेऊया आणि त्यात डाळ तांदूळ घालू. त्याच्यानंतर तेही आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घालून आपण सारखं करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकू. त्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घेऊन त्यात आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच एव्हरेस्टचा किचन किंग मसाला तो घालून आपण सारखं करून घेऊया आणि वरून थोडंसं तूप घालूया. आणि हे झाल्यानंतर आपण 4 शिट्या काढून घेऊया. बाजूला कुकर ठेवून आपण थंड व्हायची वाट बघूया. 10 मिनिटानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण त्याला वरून हॉटेलसारखा तडका देणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तडका पात्र. तडक्या पात्रात आपण तेल किंवा तूप काहीही घालून त्यात जिरं, 10-12 लसणीच्या पाकळ्या मस्त गुलाबीसर खमंग भाजून घेऊया आणि लास्टला त्याच्यात लाल तिखट घालूया. चांगलं हलवून गॅस बंद करून ही फोडणी तयार झालेली आपण आपल्या खिचडीमध्ये वरून घालूया. अशा पद्धतीने आपली दाल खिचडी तयार आहे. ही खिचडी तुम्ही पापडासोबत, लोणच्यासोबत, इव्हन काकडी, गाजर, सलाडसोबत, दह्यासोबत खाऊ शकता. एन्जॉय. गरम गरम दाल खिचडी.